वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ. स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जो व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. फक्त आपल्या व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा. ओके. तर भावांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओला जे पण काही प्रोसेस मटेरियल लागणार आहे त्याविषयी. तर भावांनो, आजच्या व्हिडिओ आपण अलाइट मोशनवरती एडिट केलेला आहे आणि अलाइट मोशनचं जे पण काही मटेरियल लागणार ना भावांनो, मी आपल्या टेलिग्रामवरती फोटो अपलोड केले. तर टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. तुम्ही टेलिग्रामवरती जायचं आहे, हवं तेवढं मटेरियल डाउनलोड करायचं आहे आणि शक्य झालं तर टेलिग्रामला देखील नक्की जॉईन व्हायचं, कारण की आपण ते नेहमीच आपलं फ्री मटेरियल अपलोड करत असतो. आणि भावांनो, जर कधी तुमच्याकडे अलाइट मोशनचं विदाऊट वॉटरमार्कचं ॲप्लिकेशन असेल तर तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता आपल्या टेलिग्रामवरतून. ओके. आणि भावांनो, बिटमार्क व शेक इफेक्ट दोन्हीची XML फाईलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ओके. तर भावांनो, इंटरनेट डाटा ऑन करून घ्यायचा आहे. तुम्ही इंटरनेट डाटा ऑन करून घेतल्यानंतर आपल्या XML फाईल डाउनलोड करायचं आहे. XML फाईल डाउनलोड करून झाल्यानंतर भावांनो, त्याला एक पासवर्ड आहे, तो व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे भेटून जाईल भावांनो. ओके. एवढं करून झाल्यानंतर आपलं अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे भावांनो. तुम्हाला वरती दिसत असेल अपलोड XML फाईल, अपलोडवरती क्लिक करायचं आहे आणि इथं वरती तुम्ही सर्च करायचं आहे चांदनी. ओके. तर बघू शकता भावांनो, अशा प्रकारे आपले शेक इफेक्ट व बिटमार्कचे दोन्ही XML फाईल तुमच्या समोर येऊन जाईल. भावांनो, सिंपल तुम्ही काय करायचं, त्यांच्या दोन्हीपैकी कोणत्या एका फाईलवरती टॅप करून तिला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर ते अशा प्रकारे एक्सपोर्ट होऊन जाईल भावांनो. तर ही राहिली भावांनो आपली बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्ही सेम प्रोसेस करून इम्पोर्ट करून घ्यायचे. तर भावांनो, एवढं करून झाल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावर सिलेक्ट करायचं आहे आणि मीडियामध्ये आल्यानंतर जे ना, तुम्ही इथून तुमचा जो पण कोणताही फोटो भावांनो, सर्वात आधी 1 नंबरचा फोटो जो आहे भावांनो, तो फोटो इथून सिलेक्ट वरती प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून ॲड करायचे. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे आणि आपली जेवढी पण समोरची बीट आहे ना, त्या बीटवरती यायचं आहे आणि 2 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून फोटोची साईज तिथपर्यंत वाढून घ्यायची भावांनो. परत प्लस व मीडिया सिलेक्ट करायचे भावांनो आणि इथून तुमचा दुसरा जो फोटो आहे भावांनो, तुम्ही तो तुमचा दुसरा फोटो इथून ॲड करायचा आहे. ओके. ॲड करून झाल्यानंतर भावांनो सेम प्रोसेस करायची. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. तर भावांनो, आपले एकूण किती जेवढ्या पण बीट्स आहे भावांनो, तेवढ्या बीट्स तुम्ही इथं जेवढे बीट आहे ना, तेवढ्या बीटला फोटो तुम्ही इथं अप्लाय करायचे भावांनो. मी जर कधी फोटो अप्लाय करत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यासाठी भावांनो मी व्हिडिओ स्टॉप करतो, फोटो अपलोड करून घेतो. तर बघू शकता भावांनो, फायनली मी इथं फोटो ॲड करून घेतले. तर काय अशा प्रकारे तुम्ही देखील तुमचे फोटो इथं ॲड करून घ्यायचे भावांनो आपल्या प्रत्येक बीटला. भावांनो, फोटो ॲड करून झाल्यानंतर काय अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस दिसून येईल. तर एवढं करून झाल्यानंतर आता तुम्ही सिंपल काय करायचं आहे, सिंपली भावांनो, तुम्ही आता इथून जे ना बॅक यायचं आहे. बॅक येऊन झाल्यानंतर आपलं जे शेक इफेक्ट तुम्ही बघू शकता खाली चांदनी शेक इफेक्ट. तर भावांनो, चांदनी हे नावाचं शेक इफेक्ट तुम्ही इथून ओपन करायचं आहे. ओपन करून झाल्यानंतर भावांनो, 1 नंबरचा जो आपला फोटो आहे ना, फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून खाली 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला कॉपी इफेक्ट दिसेल. इथून तुम्ही कॉपी इफेक्ट करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि आपलं जी बीट मार्क आहे चांदनी बीट मार्क तिला इथं ओपन करायचं आहे. ओपन करून झाल्यानंतर भावांनो, आपला 1 नंबरचा जो फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट खाली 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट इथं करायचं आहे. पेस्ट इफेक्ट करून झाल्यानंतर भावांनो, सिंपल काय करायचं आहे, 1 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, मूव्हमेंट अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे आणि मूव्हमेंट अँड ट्रान्सफरवरती आल्यानंतर तुमच्या फोटोला एक साईड असं करून घ्यायचं आहे. फोटोची तिकडं जास्त जागा असेल तिकडं स्टार्टिंगला एक की फ्रेम द्यायचं आहे, एंडिंगला एक की फ्रेम द्यायचा आहे भावांनो. एंडिंगला एक की फ्रेम दिल्यानंतर काय करायचं आहे, एंडिंगला एक की फ्रेम दिल्यानंतर अशा प्रकारे याला इकडं स्लाईड करायचं आहे. स्लाईड करून झाल्यानंतर ना काय ना, तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. अशा प्रकारे इफेक्ट तयार होईल. परत मूव्हमेंट अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे आणि की फ्रेमच्या खालच्या आयकॉनला सिलेक्ट करून दोन्ही रेषेला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं, जेणेकरून तुमचं जे इफेक्ट आहे एकदम स्मूथली अप्लाय होऊन जाईल. भावांनो, तुम्ही बॅक यायचं आहे. बॅक येऊन झाल्यानंतर परत आपलं शेक इफेक्ट इथं ओपन करायचं आहे. शेक इफेक्ट ओपन करून झाल्यानंतर आपलं जे 2 नंबरचा फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट खाली 3 डॉटवरती क्लिक करून तुम्ही कॉपी इफेक्ट करायचं आहे भावांनो. कॉपी इफेक्ट झाल्यानंतर भावांनो, तुम्ही सिंपली बॅक यायचं आहे. बॅक येऊन झाल्यानंतर भावांनो, तुम्ही इथून आपला बिटमार्क दे त्याला इथून ओपन करायचं आहे. बिटमार्क ओपन करून झाल्यानंतर भावांनो, इथून आता आपले जे पण समोरचे फोटो आहे ना भावांनो, 7 फोटोला तुम्ही हे इफेक्ट अप्लाय करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7. तर भावांनो, एकूण आपले 7 फोटो आहे. या छोटे मोठे इथून आपले हे जे 7 फोटो आहे भावांनो, छोटे छोटे, या 7 फोटोला तुम्ही हे इफेक्ट इथून अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. तर अप्लाय करायची पद्धती जाणून घ्या. फोटोवरती क्लिक करून इफेक्टचं ऑप्शन भेटेल, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट दिसेल तर इथून पेस्ट इफेक्ट करायचं आहे. म्हणून सेम प्रोसेस करून तुम्ही आपल्या 7ही फोटोला आपले 7 इफेक्ट इथं पेस्ट करून द्यायचे. ओके.
तर फायनली भावांनो मी करून घेतले. आता सिम्पली परत तुम्ही आपलं सेक इफेक्ट ओपन करायचं आहे. सेक इफेक्ट ओपन करून झाल्यानंतर आता 3 नंबरचा जो आपला फोटो आहे भावांनो, 3 नंबरच्या फोटोवर यायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला कॉपी इफेक्ट दिसेल, याचं इथून कॉपी इफेक्ट करायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक येऊन झाल्यानंतर भावांनो तुम्ही आपल्या इथून बिटमार्क ओपन करायचं आहे. बिटमार्क ओपन करून झाल्यानंतर आता काय करायचं आहे ना, आपले स्टार्टिंगचे 8 फोटो सोडायचे. एक तो मोठा फोटो आणि या जे छोट्या छोट्या आपल्या ज्या बीट आहे ना भावांनो लहान आल्या, त्याला आपण ते 2 नंबरचे इफेक्ट पेस्ट केले ते फोटो सोडायचे. समोरच्या फोटोवरती जाऊन सेम प्रोसेस करायची एकदम बिलकुल. इफेक्ट पेस्ट इफेक्ट करायचे आणि त्या समोरचा फोटो सोडून त्या समोरच्या फोटोवरती अप्लाय करायचे. परत त्या समोरचा फोटो सोडायचा आहे आणि त्या समोरच्या फोटोवरती भावांनो हे इफेक्ट अप्लाय करायचं आहे. परत त्या समोरचा फोटो सोडून त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती खाली टॅप करून तुम्हाला पेस्ट इफेक्ट दिसेल, पेस्ट इफेक्ट करायचं. हे जे आपला फोटो होता याला फिल कंपोजिशन एरिया करायचं राहिलं होतं, तर मी याला इथं फिल कंपोजिशन एरिया करून घेतो. तर भावांनो सेम प्रोसेस करून तुम्ही एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला हे इफेक्ट अप्लाय करायचं. मी देखील करून घेतो भावांनो, तोपर्यंत तुम्ही थोडा वेट करा. मी आता सांगतो हे जे इफेक्ट हे आपल्याला किती फोटोला अप्लाय करायचं आहे. तर भावांनो हे जे ना आपलं 12 पॉईंट हे देखील आपलं जे ना भावांनो फिल कंपोजिशन एरिया करायचं राहिलं होतं, याला देखील फिल कंपोजिशन एरिया आम्ही करून घेतो. तर भावांनो इथं तुम्ही बघू शकता 12 सेकंदाची जी बीट आहे ना आपली, 12 सेकंदाची बीट येते भावांनो आता आपली इथं. तर ही 12 सेकंदाची बीट आहे भावांनो. इथपर्यंतच तुम्ही जे ना ते फोटोला इथं इफेक्ट अप्लाय करायचं आहे ते मी जे सांगतो इथे. ओके, एवढं करून झाल्यानंतर भावांनो काय अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. आता तुमचं थोडं काम राहिलं आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर जे ना आता तुम्हाला इथं परत एकदा बॅक जायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. बॅक यायचं भावांनो, परत आपलं सेक इफेक्ट ओपन करायचं आहे आणि सेक इफेक्ट ओपन करून झाल्यानंतर आता आज आपला लास्टचा फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट खाली 3 डॉटवरती क्लिक करून याचं इथून कॉपी इफेक्ट तुम्ही करून घ्यायचं आहे. कॉपी इफेक्ट झाल्यानंतर भावांनो बॅक येऊन आपलं जे बिटमार्क आहे, बिटमार्कला इथं ओपन करायचं आहे. बिटमार्कला ओपन करून झाल्यानंतर आता आपले जे स्टार्टिंगचे 8 फोटो आहे ना छोटे मोठे, ते 8 फोटो सोडायचे भावांनो. आणि आता आपण 3 नंबरचं जे इफेक्ट अप्लाय केलं होतं ना, ते 3 नंबरच्या समोरच्या फोटोला हे इफेक्ट अप्लाय करायचं आहे. परत त्या समोरचे फोटो सोडून जे फोटो आपण सोड दर केले होते भावांनो, तर आपण सोडलेल्या फोटोला अप्लाय करायचे. 12 सेकंदाच्या समोरचे जे फोटो ते सोडून द्यायचे. 12 सेकंदाच्या आतमध्ये जेवढे पण फोटो भावांनो, 12 सेकंदाच्या पर्यंत तुम्ही हे फोटो या फोटोला जे आपण सोड फोटो केले आहेत ना, तर सोडलेल्या फोटोला हे इफेक्ट इथं अप्लाय करायचं भावांनो. ओके, मी देखील करून घेतो भावांनो, तोपर्यंत तुम्ही थोडा वेट करा. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना भावांनो, आतापर्यंत व्हिडिओ बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भावांनो तुम्हाला पासवर्ड नसेल भेटला तर पुढं देखील भेटून जाईल. तर बघू शकता भावांनो अशा प्रकारे इथं 12 सेकंदाच्या पर्यंत आपण आलो आहे. इथं एक इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि एवढं करून झाल्यानंतर भावांनो तुमचं जे इथलचं काम संपून जाईल. ओके, तर अशा प्रकारे भावांनो काय ना आपलं इफेक्ट त्याच्यानंतर स्टार्टिंगला आल्यानंतर आपला जो 2 नंबरचा फोटो आहे भावांनो, 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला कॉपी इफेक्ट पेस्ट इफेक्ट दिसेल, तर तुम्हाला तिथून कॉपी इफेक्ट करायचं आहे. कॉपी इफेक्ट करून आल्यानंतर सिम्पली एंडिंगला यायचं आहे. एंडिंगवरती आल्यानंतर आपण 12 सेकंदाचं जे स्क्रोल करायचं आहे. 12 सेकंदाचा जो फोटो आहे ना आपला, 12 सेकंदाच्या समोरील ते जेवढे 3-4 फोटो आहे भावांनो, छोटे छोटे 3 बरोबर आपले 3 फोटो आहे भावांनो, तर त्या तिन्ही फोटोला जे ना 2 नंबरच्या फोटोचे इफेक्ट पेस्ट करायचं आहे भावांनो. ओके, एवढं करून झाल्यानंतर बॅक यायचं भावांनो, सेक इफेक्ट आपलं ओपन करायचं. सेक इफेक्ट ओपन करून झाल्यानंतर आपला जो 3 नंबरचा फोटो आहे भावांनो लास्टला, त्या 3 नंबरच्या फोटोचं 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे. परत भावांनो आपलं बिटमार्क इथं ओपन करायचं आहे. बिटमार्क ओपन करून झाल्यानंतर ना भावांनो एंडिंगवरती यायचे. एंडिंगवरती आल्यानंतर जे आपण ते छोटे मोठे फोटोला अप्लाय इफेक्ट केलं होतं भावांनो, तेवढे फोटो सोडायचे. समोरच्या फोटोवरती यायचे 12.27 सेकंदाच्या. आणि इथून काय करायचं म्हणतो मला 3 फोटोला अप्लाय इफेक्ट करायचं. 1 नंबरलाच्या फोटोला अप्लाय करायचं, त्यानंतर समोरच्या फोटोला सोडायचं आहे आणि परत त्या समोरच्या फोटोला सोडून एंडिंगच्या लास्टच्या फोटोला इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्यायचे भावांनो. मी याचा फिल कंपोजिशन एरिया करायचं राहिला होता, एवढं करून घेतो. एवढं करून आल्यानंतर भावांनो तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे ना, बॅक यायचं आहे. बॅक येऊन आल्यानंतर लास्टचं जे आपलं इफेक्ट त्याच्यावरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून खाली 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला कॉपी इफेक्ट दिसेल, कॉपी इफेक्ट करायचे. कॉपी इफेक्ट करून आल्यानंतर भावांनो तुम्ही काय करायचं, इथून सिम्पली आपलं बिटमार्क ओपन करायचं आहे. बिटमार्क ओपन करून झाल्यानंतर आता आपले जे लास्टचे एंडिंगचे आपण जे फोटोला जे इफेक्ट अप्लाय केलं होतं ना भावांनो, ते 2 फोटो राहिले होते ना आपले लास्टचे, ते 2 फोटोला हे इफेक्ट अप्लाय करून द्यायचं आहे. तर फायनली भावांनो विशाळ पद्धतीने आपला इथं स्टेटस व्हिडिओ एकदम
क्रिएट झाला आहे. तर भावना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि समोरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून काय होईल ना भावना आपले नवीन व ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग आले ना तर सर्वात तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल. तर भावना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. तर भेटू भावना पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.